भांबरवाडीहून फुलंब्रीकडे ऊस तोडणीसाठी मजूर घेऊन जाणारा टाटा एसी छोटा हत्ती येसगाव नंबर 1 गावाजवळ छोटा हत्ती पलटी झाला आणि या घटनेमध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून 10 जण गंभीर जखमी झाले आहेत। अपघातानंतर चालकानं घटनास्थळाहून पळ काढलाय। ही घटना शुक्रवारी सकाळी 11 वाजता घडली। यात संदीप मकरंद गोफणे आणि संजय साहेबराव गायकवाड या दोघांचा जागीच मृत्यू झालाय। छोटा हत्ती भांबरवाडी इथून 20 ते 22 ऊस तोड मजुरांना घेऊन गणोरी भागातील ऊसतोडीसाठी घेऊन जात होता। हा छोटा हत्ती येसगाव नंबर 1 येथील गावाजवळून जात असताना येसगाव गावातून अचानक एक मोटरसायकल आल्याने हा छोटा हत्ती चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा छोटा हत्ती पलटी झाला आणि 2 ते 3 पलटी खाल्ल्याने यातील दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला। बाजार सावंगी पोलीस चौकीचे जमादार नवनाथ कोले, विनोद बिघोत, दिलीप बनसोडे, प्रकाश ठोकळ, संतोष भालेराव, संजय सबकाळ आणि इतर ग्रामस्थांनी या जखमींना फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले। येथील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करत संदीप गोफणे आणि संजय गायकवाड यांना मृत घोषित केले, तर किरण शंकर चव्हाण, गौतम धर्मा राठोड, दादा महादेव पवार, विजय साहेबराव गायकवाड, दिनेश दीनदयाल राठोड आणि इतर 5 किरकोळ जखमींवर ग्रामीण रुग्णालय फुलंब्री इथं उपचार करण्यात आले आहे। खुलताबाद ते फुलंब्री महामार्गावर येसगाव नंबर 1 येथील हा उताराचा वळण रस्ता अपघाताचं माहेरघर बनला असून पंधरवड्यापूर्वीच याच ठिकाणी अपघात होऊन एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती। ग्रामपंचायतने गाव ते मुख्य रस्त्यास जोडणाऱ्या रस्त्यावर स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून आता होते। सय्यद लाल, MCN न्यूज, बाजार सावंगी।